हॅलो एव्हरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डेफिनाइट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टी. याचा अर्थ समजून घ्या की बोर्डाला 4 मार्क्सला याचा क्वेश्चन फिक्स आहे. हा टोटल लेसन आहे 6 मार्कांचा. एक आयदर MCQ किंवा 2 मार्क्सचा क्वेश्चन येईल आणि एक क्वेश्चन असेल 4 मार्क्सला प्रॉपर्टी आणि त्याच्या बेस 1 मार्क्सचा क्वेश्चन. क्लिअर आहे सर्वांना? चला स्टार्ट करूया डेफिनाइट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टी. बापू आणि मुलींनो, हे बघा, तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एस आपण कसं देऊ नेहमी जी ऑफ एक्स प्लस सी लिहितो. करेक्ट आहे. आता 2 गोष्टी आल्या, इथे एक व्हॅल्यू असते, इथे एक व्हॅल्यू असते. या व्हॅल्यूला काय म्हणतात? लोअर लिमिट. आणि या व्हॅल्यूला काय म्हणतात? अप्पर लिमिट. काय म्हणतात? अप्पर लिमिट. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एस काय बनलं? जी ऑफ एक्स प्लस सी. करेक्ट आहे. हे लोअर लिमिट लिहायचं, इथं खाली लिहायचं, आणि हे अप्पर लिमिट बाळगून लिहायचं, इथं वरती लिहायचं, आणि याला सॉल्व करायचं. कसं काय सॉल्व? की जर याचं आन्सर हे आलं असेल तर यामध्ये आता आपण अप्पर लिमिट पहिले ठेवायचं. काय? अप्पर लिमिट पहिले ठेवायचं. म्हणजे काय होईल? तो जी ऑफ बी प्लस सी होणार. करेक्ट. मग द्यायचं मायनस साईन, आणि त्यानंतर लोअर लिमिट ठेवायचं, जे होणार जी ऑफ ए प्लस सी. आणि याला सॉल्व केलं असतं तर तुम्हाला एक गोष्ट समजली असती. मायनस आत गेला असता, हा बनला असता मायनस सी, आणि हा प्लस मायनस सी झाला असता कॅन्सल. म्हणजे काय उरलं असतं? जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. म्हणजे काय? तुमचं याचं जे काही आन्सर येईल त्याच्यामध्ये पहिले कोण ठेवायचा? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लिअर आहे? तर याच्या एकूण 8 प्रॉपर्टीज आहे, पण त्या पहिल्या ज्या 4 प्रॉपर्टीज आहे ह्या माहिती असेल तर तुम्हाला पुढच्या 4 प्रॉपर्टी खूप चांगल्या समजतात. करू स्टार्ट? ऐका. फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? की इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, आणि जर लिमिट तुमचे सेम असेल, कोण? लिमिट्स चेक करा. जर लिमिट सेम असेल तर युअर आन्सर इज 0. ही प्रॉपर्टी तुम्हाला सीईटीमध्ये जास्त कामात येते. एक्झाम्पल काही पण घ्या. इथं घेतला 2, इथे घेतला 2, इथे काही असू द्या, काही असू द्या, काही फरक पडणार नाही, कारण लिमिट जर सेम असेल तर आन्सर इज 0. ओ माय हिरो. आय होप सरांना फर्स्ट प्रॉपर्टी कळली काय होती. सेकंड प्रॉपर्टी बेटा काय होती बघा. ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू मायनस बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. सर हे कसं घडतं? एक्झॅक्टली काय घडलंय? का कसं वापरायचं? ऐका बापू, डेफिनाइटमध्ये जर समजा बाहेर असेल मायनस साईन तर काय करायचं? हे मायनस संपवायचं, मायनस काढायचं, आणि तुमचे जे लिमिट्स असतात त्याला फक्त इंटरचेंज करायचं, अदला बदल करायची. म्हणजे जो होता तुमचा लोअर लिमिट तो लिहायचा अप्पर लिमिट, जो होता अप्पर लिमिट तो जाणार आता लोअर लिमिट. क्लिअर? सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी काय होती वाचा? ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स आणि ए टू बी एफ ऑफ टी डी टी. म्हणजे काय कळलं? डेफिनाइट इंटिग्रेशन इज ऑलवेज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल. सर म्हणजे काय? जर तुमच्या याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये टी असेल तर तुम्ही याला डायरेक्टली एक्सने रिप्लेस करू शकतात, आणि सिमिलरली डी टीला तुम्ही डायरेक्टली डी एक्सने रिप्लेस करू शकतात. ह्या 2 प्रॉपर्टी आपण सगळ्यात जास्त वापरणार आहोत. तिसरी प्रॉपर्टी कोणती? ए टू बी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू बघा ना बाळांनो. हा ए समजा हा बेटा बी असेल, हा असेल सी असेल. करेक्ट का? तर ए टू बी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू इज ऑलवेज इक्वल टू काय? ऑलवेज इक्वल टू कोण? ए टू सी त्या एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू प्लस सी टू बी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू. कॉमन सेन्सचा पाड्या. हा जर असेल 8, हा झाला 5 आणि कोण? 3. असा एक कन्सेप्ट त्यामध्ये बनतो की लिमिटला आपण सेपरेट डिवाइड करू शकतो 2 पार्ट्समध्ये, आणि त्याचं आपण घेऊ शकतो इंटिग्रेशन. ओके, चला बघूया आपण पुढची प्रॉपर्टी. सगळ्यात जास्त आहे पी जी तुम्हाला 3 ते 4 मार्क्सला विथ प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन 2025ला पण आला होता बाळांनो. काय? या प्रॉपर्टीला काय म्हणतात? जनरली किंग प्रॉपर्टी असंही म्हणतो आपण याला. प्रॉपर्टी खूप सिंपल आहे, फक्त 4 स्टेप समजून घ्या, कारण पुढच्या 3 प्रॉपर्टीमध्ये सेमच स्टेप आपण फॉलो करणार आहोत. करू स्टार्ट? ऐका. नंबर 1 हा असेल तुमचा आर एच एस. याला घ्यायचा साईडला. कोण येतो बेटा? ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. नंबर 1 याला पकडायचं टी, लेट म्हणायचं ए प्लस बी मायनस एक्स इक्वल टू टी. याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, सबस्टिट्यूशन मेथड ऑन डिफरन्शिएटिंग. जर आपण घेतला असता डेरिव्हेटिव्ह तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए इज 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ बी इज 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स इक्वल टू टीचा होणार डी टी. क्लिअर आहे? 0 0 कट, -1 dx, दॅट इज मायनस डी एक्स इक्वल टू कोण?
डी टी, म्हणजेच बाळांनो डी एक्स इक्वल टू वॉट मायनस डी टी. आता एक काळजी घ्या, जेव्हा तुम्ही याला पुट करतात ना पुट, तेव्हा त्याच्या अकॉर्डिंग लिमिट्स पण बदलायचे. म्हणजे कसे ऐका, इथं एक्स इथं कोण लिमिट टी लिहिला, एक्सच्या होत्या दोन व्हॅल्यू, कोणत्या व्हॅल्यू होता ए आणि कोण होता बी, करेक्ट का. जेव्हा एक्स होता ए, याचा जर ए ठेवला असता आपण, एक्सच्या ऐवजी ए ठेवा बरं, काय होईल तो ए प्लस बी मायनस ए होणार, हा होणार कॅन्सल. तर तुमचा टी काय बनला बाळांनो होता बी बनला. कॉमन ते उलटं बनतं फक्त. मग काय लिहायचं, जिथे होता एक्स म्हणजे एक्स जेव्हा ए होता तेव्हा टी बनणार बी, जेव्हा एक्स होता बी तेव्हा टी बनतो काय आपला ए. क्लिअर आहे. मग आलो आपण परत आपल्या आर एच एस कडे. इक्वल टू ए टू बी चे लिमिट्स बदलले, बी टू किती बाळांनो होता ए, हा आला एफ, हा आला एफ, याला आपण काय पकडलं बाळांनो टी, हा आला तुमचा टी, आणि डी एक्स म्हणजे काय सोन्यांनो मायनस डी टी. स्टेप नंबर 1 संपलं. काय हे मायनस बाहेर घ्या, मायनस बी टू ए, काय राहिलं एफ ऑफ टी आणि कोण डी टी. तुम्हाला मी शिकवली प्रॉपर्टी की बाहेर जर असेल मायनस साईन तर काय करायचं, मायनस काढायचं आणि लिमिट्सला फक्त उलट लिहायचं. म्हणजे काय होईल आता ए टू बी, बी टू एला लिहायचं ए टू बी, एफ ऑफ टी आणि कोण डी टी. आणि आपण शिकलोय काय डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये एक्स आणि टीचा काही फरक पडत नाही. म्हणजे काय होणार, इथे जो होता टी त्याला आता मी रिप्लेस करणार कशाने बाळांनो डायरेक्टली ए टू बी, टीला रिप्लेस करायचं एक्सने आणि डी टीला लिहायचं कोण डी एक्स, आणि हा होता आपला एल एच एस. आणि ही होती आपली फिफ्थ प्रॉपर्टी जी खूपच सिंपल होती. आय होप सर्वांना ही प्रॉपर्टी समजली असेल. ही आहे डेफिनेटची बाळांनो 6 नंबरची प्रॉपर्टी. जशी आपण 5वी प्रूफ केली सेम टू सेम 6वी आपण प्रूफ करणार आहोत. चला स्टार्ट करूया. नंबर 1 पहिले घ्यायचा कोण आर एच एस. काय वेळ आपला आर एच एस 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. एक याला काय पकडायचं, व्हेरी गुड टी लेट ए मायनस एक्स इक्वल टू कोण टी. याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स इक्वल टू वॉट डी टी. 0 मायनस 1 मायनस 1 डी एक्स इज इक्वल टू वॉट डी टी. डी एक्स इक्वल टू वॉट मायनस डी टी. सेकंड स्टेप लिमिट बदलून घ्यायची. इथं आला एक्स, इथं आला कोण टी. जुगाड तुम्हाला मी शिकवलं काय, एक्सच्या होत्या दोन व्हॅल्यू कोण 0 आणि कोण होता ए. आता कॉमन सेन्स आहे, जर तुम्ही याच्यामध्ये 0 ठेवला असता ना तर टी काय भेटला असता आपल्याला डायरेक्टली ए, कारण हा काय बनला असता आपला 0, तर हा बनला असता ए, तर हा काय बनला असता सिंपल. हे उलटं होतं, फक्त काय होतं उलटं होतं. हा आला बेटा माझा आर एच एस कडे. काय होतं आपला आर एच एस 0 टू ए, आता होणार काय ए टू 0. गुड. नेक्स्ट एफ एफ याला आपण काय पकडलं रे टी, हा आला टी, आणि डी एक्स म्हणजे काय रे बाळांनो मायनस डी टी, हा आला मायनस डी टी. 1 2 मायनस साईन बाहेर घ्या, हे आलं मायनस साईन बाहेर. ए टू 0 एफ ऑफ टी आणि कोण डी टी. नेक्स्ट मी बोललोय मायनस साईन काय करायचं, मायनस काढायचं आणि लिमिटला उलट लिहायचं. मायनस साईन काढलं 0 ए टू 0 लिहायचं, तर 0 किती बाळांनो ए लिहायचं, एफ ऑफ टी आणि कोण डी टी. आणि शेवटची स्टेप काय, जिथे असेल टी तिथे लिहायचा एक्स. तर हा होणार 0, हा होणार ए, एफ ऑफ एक्स आणि डी टी म्हणजे काय रे बाळांनो डी एक्स. हा होता आपला एल एच एस. ती सिंपल प्रॉपर्टी आहे, 3 मार्क्सची प्रॉपर्टी आणि 1 मार्क्सचा क्वेश्चन याचा येतोच. आय होप सर्वांना ही पण प्रॉपर्टी छान समजली असेल. चला पुढची प्रॉपर्टी नंबर 7वी सगळ्यात जास्त आहे बी प्रॉपर्टी, कारण या प्रॉपर्टी बेस्ड जास्त क्वेश्चन आपल्या पुस्तकात कुठंच नाही, हार्डली 1 का 2 क्वेश्चन्स आहे. पण या प्रॉपर्टी खूपदा आतापर्यंत बोर्डाने विचारलेली आहे. प्रॉपर्टी शेवटपर्यंत नीट समजून घ्या. ओके करू स्टार्ट. चला सगळ्यात पहिले घ्यायचा कोण आर एच एस. कोण बेटा 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस 0 टू ए एफ ऑफ 2a मायनस एक्स आणि कोण डी एक्स. आता एवढा हा खूप चांगला आहे. ऑलरेडी तो एफ ऑफ एक्स आहे की नाही, हो, याला हात लावू नका. तुम्ही अगोदर काय लिहा, ले केलेल्या I1 याला लिहा I2. ओके I2ला साईडला घ्या, I2ला साईडला घेतला बापू. पहिल्या 2 प्रॉपर्टीज आपण जे केलं तेच करायचं. काय करायचं, याला काय पकडायचं रे टी पकडलं का रे, हो. हे बघ भाऊ, हा आला आपला कोण टी, मग घ्यायचा कोण रे
डेरिव्हेटिव्ह, चला फॉर्म्युला रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2a कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, dx इक्वल टू काय, t चा कार्य बाळांनो dt. नेक्स्ट 0 - 1 - 1 मायनस dx इक्वल टू व्हॉट, dt, dx इक्वल टू व्हॉट मायनस dt. नंतरची स्टेप लिमिट बदलायचे. व्हेरी गुड. x आणि कोण रे, ए माणूस, x आणि कोण बाळांनो t. हे आले लिमिट्सचं. पहिले काय होता बघा, एक्सच्या दोन व्हॅल्यू कोणत्या आहे, 0 आणि कोण होता ए, हा आला 0, हा कोण आपला ए आला. बरं, जेव्हा x होता 0, याच्यात जर 0 ठेवला तर t काय बनणार डायरेक्ट आपला आता 2a. आणि जेव्हा x होता कोण आता a, याच्यात जर a ठेवला तर 2a मायनस a बिकम a, हा आला a. अंडरस्टँड. सो I2 इक्वल टू लिमिट्स बदलले, 0च्या ऐवजी 2a आणि a च्या ऐवजी कोण एच. नेक्स्ट यफ, याला आपण काय पकडलं बे, t पकडला रे. याचं आन्सर काय होतं रे, dx म्हणजे कोण होता रे, मायनस dt. पुढच्या स्टेप माहिती काय, मायनस साईन बाहेर काढायचं रे, मायनस साईन काढला रे बाहेर. हा होता 2a, हा होता a, हा होता f ऑफ t आणि हा होता कोण dt. पुढची स्टेप मायनसमुळे काय होतं, लिमिट्स इंटरचेंज करायचे. लिमिट्सला केलं इंटरचेंज, काय होणार रे सोन्या, 2a चा a आता काय बोलतो, a चा a टू 2a, मायनस साईन गायब झाला, राहिलं कोण आता f ऑफ t dt, f ऑफ t आणि कोण राहिला रे. आणि शेवटची स्टेप काय होती मग, शेवटी t ला रिप्लेस करायचं कशाने, x ने. व्हेरी गुड. a टू 2a, f ऑफ x आणि कोण dx. मग यायचं तुमच्या इक्वेशन 1 कडे. म्हणा गुरुजी इक्वेशन 1 कुठे सोन्या, याला नंबर 1 देऊन टाक. ओके, बघ मग RHS इक्वल टू, पहिल्याला हात लावला आपण नाही, याला आपण हात लावला का रे, I1 ला हात लावलाच नाही रे. काय होता तो 0 to a f ऑफ x dx असाच प्लस प्लस कोण होता पुढचा बाळांनो, पुढचा होता कोण I2, कोण होता I2. आणि I2 ला आपण साईडला घेऊन सॉल्व केलं. I2 चं आन्सर काय आलं बाळांनो आपल्याकडे, a टू 2a f ऑफ x आणि कोण dx. आणि आता चेक करा, आपण बघितलेली फोर्थ प्रॉपर्टी, स्टार्ट फ्रॉम 0 एंड कुठे झाला 2a, मध्ये कोण होता a. सांगा बरं, 0 to a f ऑफ x ची व्हॅल्यू प्लस a टू 2a, f ऑफ x ची व्हॅल्यू म्हणजेच काय 0 to 2a f ऑफ x dx. अंडरस्टूड. आणि हाच होता आपला कोण LHS. किती सोपी प्रॉपर्टी होती बाळांनो, 4 मार्क्सची प्रॉपर्टी. आय होप सर्वांना ही प्रॉपर्टी खूप चांगली समजली असेल. चला बाळांनो, पुढची आणि शेवटची प्रॉपर्टी समजून घेऊया. या प्रॉपर्टी बेस्ड मला MCQ 2 मार्क्सला किंवा CETला क्वेश्चन तर येतोच, आणि प्रॉपर्टी खूपच लेंदी आणि खूप छानपणे सोपीपणे करू स्टार्ट. ऐका काय होती बेटा प्रॉपर्टी बघा, -a टू a होता f ऑफ x dx इक्वल टू 2 टाइम्स 0 to a f ऑफ x dx बनेल कधी, वेन f ऑफ x इज इवन फंक्शन. आणि डायरेक्ट काय बनणार 0 कधी, जेव्हा हा असेल ऑड फंक्शन. तर इवन फंक्शन आणि ऑड फंक्शन काय असतं ऐका. ज्या ठिकाणी समजा एक्झाम्पल बघा, f ऑफ x होता x², करेक्ट का. इथे जर मी आता या एक्सला रिप्लेस केलं असतं कशाने, -x ने, हे काय बनलं असतं f ऑफ -x इक्वल टू -x². ॲज यू नो निगेटिव्हचा स्क्वेअर हा कसा असतो नेहमी पॉझिटिव्ह. मग तुम्ही जर चेक केलं बाळांनो तर f ऑफ -x ची व्हॅल्यू आणि आलेला जो होता तो कोण होता आपला बाळांनो, तो होता आपला f ऑफ x. म्हणजे जिथे f ऑफ -x आणि f ऑफ x सेम असतो त्या केसमध्ये या फंक्शनला म्हणतात इवन फंक्शन. काय म्हणतात, इवन फंक्शन. ही आली पहिली गोष्ट. दुसरं होतं ऑड फंक्शन. म्हणजे काय मग, ऑड म्हणजे काय, एक एक्झाम्पल आहे का, मी म्हणलं असतं काय 3चा क्यूब किती असतो रे, व्हेरी गुड बेटा 27. आणि -3चा क्यूब किती असतो रे, -27. म्हणजे इथं काय कळलं आपल्याला की जिथे मी एक्सला रिप्लेस केलं -x ने समजा, आणि जर मायनस साईन बाहेर आलं तर याला म्हणतो आपण ऑड फंक्शन. एक सिम्पल एक्झाम्पल बघा बघा, जर मी म्हणलं f ऑफ x पकडलं असतं आपण sin x, जर मी रिप्लेस केलं असतं एक्सला रिप्लेस करायचं -x ने, काय होणार हा साईन ऑफ -x. याच्यामधून तुम्हाला माहिती आहे साईन नेहमी काय करतो, मायनस साईन बाहेर काढतो.
मायनस साईन जर आला असतं बाहेर तर आला असता कोण मायनस साईन एक्स. तर इथं क्लिअर समजते एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस आणि साईन एक्स म्हणजे कोण आहे बाळांनो, साईन एक्स म्हणजे आपण कोण पकडला होता एफ ऑफ एक्स. तर काय समजलं आपल्याला की ज्या ठिकाणी मायनस साईन बाहेर येतं त्याला म्हणतो आपण ऑड फंक्शन. क्लिअर सर्वांनी इथपर्यंत गोष्ट. चला आता मी स्टार्ट करतोय प्रॉपर्टी. सर्वांनी प्रॉपर्टी समजून घ्या. नंबर 1 याचा घ्यायचा हा वाला पार्ट कोण इथं लिहायचं कन्सिडर मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स आणि कोण डी एक्स. ॲज यू नो बाळांनो तुम्हाला माहिती हा असेल मायनस ए हा असेल प्लस ए तर मध्ये कोण असतो रे 0. आपण एक प्रॉपर्टी बघितली होती इथून एवढ्या फंक्शनची व्हॅल्यू म्हणजेच काय असतं रे इथून एवढं प्लस इथून एवढीची व्हॅल्यू म्हणजे काय. याला आपण कसं लिहू शकतो रे मायनस ए टू 0 त्या फंक्शनची व्हॅल्यू प्लस 0 टू ए त्या फंक्शनची व्हॅल्यू डी एक्स. काय डाऊट ऐका. याला नंबर 1 देऊन टाका. आता काय द्या नंबर 1. आता काय होईल हा साईड कोण आपला मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. आता बघा याला हात लावूच नका खरा खूप चांगला आहे 0 टू ए आहे का आहे आणि एफ ऑफ एक्स डी एक्स होता. प्रॉब्लेम होता कुठं इथं होता. मग काय करायचं याला घ्या साईडला. याला पकडलं आपण काय लेट I1 इक्वल टू मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स. आपण मागच्या तिन्ही प्रॉपर्टी बघितलं की काय पुढ करतं हे आपल्याला कळलं होतं. परंतु याच्यामध्ये इश्यू बघा काय पुढ करतं हे समजत नाही. त्याला बेस्ट आयडिया बघा इथे दिसतोय मायनस ए इथं लिहायचं लेट एक्स इक्वल टू मायनस टी. याचा घ्यायचा काय बिडानो डेरिव्हेटिव्ह. काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज डी एक्स त्याला मायनस साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज व्हॉट डी टी. सो बाळांनो I1 इक्वल टू व्हॉट मायनस ए टू 0 सॉरी आपल्याला लिमिट्स बदलावे लागतील इथे आपण विसरून गेलो. ओके बेटानो हे आलं काय करायचं एक्स आला आपला टी. एक्स चे होते दोन लिमिट्स कोण होता एक होता मायनस एक होता 0. आता बघा जर आपण एक्स च्या ऐवजी मायनस एक ठेवला असता तर मायनस ए इक्वल टू व्हॉट मायनस टी मायनस मायनस कॅन्सल आला असता प्लस ए. जर आपण आता एक्स च्या ऐवजी ठेवला असता कोण 0 हा बनला असता आपला किती बाळांनो 0 हा असता आपला 0 करेक्ट आहे. सो I1 इज इक्वल टू व्हॉट मायनस ए टू 0 चे लिमिट्स आता बेटा काय होणार ए टू 0 होणार करेक्ट. एफ ऑफ एक्स म्हणजे बेटा आपण काय पकडणार आहे मायनस टी आणि dx म्हणजे कोण सोन्यानो मायनस dt. आता काय होणार हे मायनस बाहेर येणार हे आलं मायनस बाहेर ए टू 0 एफ ऑफ टी आणि कोण बाळांनो dt. आता तुम्हाला माहिती आहे या मायनस मुळे लिमिट्स काय होतात इंटरचेंज होतात. आता हे झाले बेटा लिमिट्स इंटरचेंज ए टू 0 च्या ऐवजी लिहायचा 0 टू ए हा राहिला एफ ऑफ मायनस टी आणि कोण dt. आणि फायनली आपण काय करतो टी ला रिप्लेस करतो एक्स ने. तो बाळांनो I1 बनणार आपला 0 टू कोण मिळालो ए एफ ऑफ मायनस एक्स आणि कोण dx. अजून केलेला पार्ट जो होता मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स dx इक्वल टू काय होता हे मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स dx प्लस कोण होतं बेटा 0 टू ए एफ ऑफ एक्स आणि कोण dx. याला बाळांनो आपण I1 पकडलं आणि याला आपण साइडला सॉल्व केलं तर याचं जे I1 चं आन्सर होतं ते होतं 0 टू ए आणि कोण बेटानो एफ ऑफ मायनस एक्स dx प्लस कोण 0 टू ए एफ ऑफ एक्स आणि कोण dx. आता एक कळतं की या दोघांचे लिमिट सेम होते. पहिला आपण कंबाईन करूया 0 टू ए कोण मिळालो एफ ऑफ मायनस एक्स प्लस एफ ऑफ एक्स हा आला आपला कोण dx. एवढं कळलं. सो फायनली आपल्याला काय कळलं की मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स dx आपला जो बनला तो बनला 0 टू ए. फक्त एक काम करायला उलटवून घ्या फक्त हा होणार कोण एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ मायनस एक्स आणि कोण dx. आता आपण शिकलोय की फंक्शन दोन टाइपचे एक आहे इवन एक आहे ऑड फंक्शन. इथं समजा मी असं म्हणलं असतो इफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. हे इवन फंक्शन म्हणजे काय बाळांनो ज्या ठिकाणी मायनसचा इफेक्ट होत नाही त्याला म्हणतो आपण इवन फंक्शन. जिथे एफ ऑफ मायनस एक्स ची व्हॅल्यू ही नेहमी इक्वल टू कोण असते एफ ऑफ एक्स. ही व्हॅल्यू ठेवूया हा काय बनणार मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू 0 टू ए हा होता आपला एफ ऑफ एक्स
आणि बाळांनो एफ ऑफ मायनस एक्स जो होता तोच कोण होता आपला एफ ऑफ एक्स. तो हा आला प्लस आपला एफ ऑफ एक्स आणि कोण dx. सो बेटांनो एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स 0 to a 2 टाइम्स एफ ऑफ एक्स आणि कोण dx. तो 2 काढला आपण बाहेर 0 to a एफ ऑफ एक्स dx. हा आला आपला पहिला पार्ट. हे कळलं. सेकंड पार्ट कोण मिळाला होता, जसं आपण पकडलं की फंक्शन कसं होतं इवन, तसंच जर मी म्हणलं बाळांनो इफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. हे ऑड म्हणजे काय आपण शिकलो बाळांनो की जिथे काय होतं हे मायनस साइन बाहेर येतं. मायनस साइन काय होतं बाहेर येतं, त्याला म्हणतो आपण ऑड फंक्शन. इथे बघा बाळांनो काय मायनस a to a एफ ऑफ एक्स dx इक्वल टू काय 0 to a. हा आपला एफ ऑफ एक्स असाच ठेवला. सॉरी पुढे हा आपला एफ ऑफ एक्स असाच ठेवला. इथं सॉरी हा तर एफ ऑफ मायनस एक्स म्हणजे काय बेटा मायनस एफ ऑफ एक्स आणि कोण dx. हा झाला कॅन्सल. किती उरलं रे बाळांनो 0 to a 0 dx. ॲज यू नो इंटिग्रेशन ऑफ 0 इज व्हॉट 0. सो फायनली आपण कळलं की मायनस a to a एफ ऑफ एक्स dx ची व्हॅल्यू काय होणार 0. कधी होणार इफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. अशी ही 3 ते 4 मार्क्सची प्रॉपर्टी आणि त्याच्या बेस क्वेश्चन तुम्हाला गॅरंटेड एक्झामला येऊ शकता. याचे क्वेश्चन खूपच सोपे. आय होप तुम्हाला सर्व प्रॉपर्टी खूप चांगल्या समजल्या असेल. फक्त मला एक काम करा, या जेवढ्याही शेवटच्या 4च्या 4ही प्रॉपर्टी 2 वेळा वहीमध्ये स्वतःच्या मनाने करून बघा, म्हणजे तुमच्या या प्रॉपर्टी खूप चांगल्या मस्त परफेक्ट होतील. थँक्यू सो मच. बाय बाय.